नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. देश विदेशातील अर्थव्यवस्था, उद्योग विश्व, शेअर बाजार, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि धोरणात्मक घडामोडींचा सखोल आढावा घेणाऱ्या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय स्टार्टअप विश्वासाठी अभिमानाची बातमी. मुंबईच्या विकासाला वेग देणाऱ्या म्हाडाचा महत्वाकांक्षी पुनर्विकास आराखडा. चीनच्या वर्चस्वाला आव्हान देणारी भारताची दुर्मिळ खनिजे रणनीती. सोनं आणि चांदी यांच्या दरातील मोठी घसरण आणि आठवड्याच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांना हादरा देणारी शेअर बाजारातील पडझड. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात चर्चेत असलेल्या भारतीय स्टार्टअप परिसंस्थेला नवी ओळख मिळवून देणाऱ्या बातमीपासून. भारतीय स्टार्टअप क्षेत्रासाठी अभिमानाची आणि तंत्रज्ञान विश्वात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी क्रेड चे संस्थापक कृणाल शाह यांची जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअपच्या ग्लोबल मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी मेटा कंपनीने क्रेड मध्ये तब्बल 900 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 8,550 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. यामुळे कंपनीचे मूल्यांकन 4.5 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले आहे. या दुहेरी घडामोडीमुळे भारतीय स्टार्टअप विश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हॉट्सअपचे विद्यमान प्रमुख विल कॅथर्ट यांच्यानंतर ही जबाबदारी स्वीकारणारे कुणाल हे पहिले भारतीय उद्योजक ठरणार आहे. गेल्या दशकभरात भारतीय स्टार्टअप क्षेत्राने अनेक यशस्वी उद्योजक घडवले, परंतु जागतिक स्तरावरील अब्जावधी वापरकर्ते प्लॅटफॉर्मचे नेतृत्व भारतीय उद्योजकांकडे जाणे ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. यामुळे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राची क्षमता पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित झाली आहे. मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी शाह यांच्या नेतृत्व क्षमतेवर विश्वास व्यक्त करत ही घोषणा केली. गेल्या काही वर्षात क्रेडला देशातील सर्वाधिक नाविन्यपूर्ण आणि वेगाने वाढणाऱ्या फिनटेक कंपन्यांमध्ये स्थान मिळवून देण्यात शाह यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. याचमुळे आता त्यांच्यावर व्हॉट्सअपच्या भविष्यातील विस्ताराची आणि नव्या व्यावसायिकाची संधी विकसित करण्याची जबाबदारी मेटाकडून देण्यात आली आहे. 2018 मध्ये सुरू झालेल्या क्रेडने अल्पावधीतच भारतीय फिनटेक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. उच्च क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्मद्वारे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट, कर्ज सुविधा, विमा, गुंतवणूक आणि विविध आर्थिक सेवा पुरवल्या जातात. सध्या कंपनीकडे सुमारे 1.7 कोटी सक्रिय वापरकर्ते असून भारतातील 40% अधिक क्रेडिट कार्ड बिलांचे व्यवहार क्रेडच्या माध्यमातून होत असल्याचा दावा कंपनी करते. विशेष म्हणजे भारतीय डिजिटल पेमेंट क्रांती घडवून आणणाऱ्या UPI, फिनटेक आणि AI आधारित सेवांचा विस्तार जगभर चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कुणाल शाह यांच्यासारख्या भारतीय उद्योजकाकडे व्हॉट्सअपच्या नेतृत्वाची सूत्रे जाणे हे भारताच्या वाढत्या डिजिटल सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं. शाह यांनी यापूर्वी फ्रीचार्ज या डिजिटल पेमेंट कंपनीची स्थापना केली होती. त्यांनी ती यशस्वीरित्या पूर्णपणे उभी करून दाखवली. सुमारे 2,800 कोटी रुपयांना त्यांनी ती नंतर विकली. यानंतर क्रेडची त्यांनी उभारणी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे, ग्राहक केंद्रित धोरणामुळे क्रेडने भारतीय स्टार्टअप परिसंस्थेत स्वतःचं मजबूत असं स्थान निर्माण केलं. व्हॉट्सअपची जबाबदारी स्वीकारण्यासाठी शाह यांनी क्रेडच्या दैनंदिन व्यवहारापासून बाहेर पडणार असून कंपनीच्या नेतृत्वासाठी अंतरिम व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. मेटाच्या नव्या गुंतवणुकीमुळे क्रेडला कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा एनालिटिक्स, क्रेडिट टेक्नॉलॉजी आणि आर्थिक उत्पादनाच्या विस्तारासाठी मोठी ताकद मिळणार आहे. भारत हा व्हॉट्सअपचा सर्वात मोठा बाजार असून देशात 50 कोटीहून अधिक वापरकर्ते या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यामुळे भारतीय ग्राहकांच्या गरजा समजून घेणारा नेता जागतिक नेतृत्वावर येणं ही व्हॉट्सअपसाठी देखील मोठी रणनीती मानली जाते. आता पाहूया मुंबईच्या भविष्यातील चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या म्हाडाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल. मुंबईच्या शहरी विकासाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाण्याची शक्यता दिसत आहे. शहरातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने हाती घेतलेल्या 925 एकर क्षेत्रावरील 11 महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे तब्बल 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असली तरी जागेची कमतरता, जुन्या इमारती, वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवरील ताण ही शहरांसमोरील मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत पुनर्विकास हा केवळ रिअल इस्टेटचा विषय नसून आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि शहरी नियोजनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हाडाच्या कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी मॉडेल अंतर्गत हे प्रकल्प राबवले जाणार असून वांद्रे रिक्लेमेशन, आदर्श नगर,
SVP नगर, मोतीलाल नगर, कांदिवली, बोरवली आणि खार सारख्या महत्वाच्या भागांमध्ये आधुनिक टाउनशिप उभारली जाणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पामुळे सुमारे 75,000 पुनर्वसन घरं आणि 30,000हून अधिक नवी घरे उभारली जाणार आहे. आधुनिक सुविधा, हरित क्षेत्र, पार्किंग, शाळा, आरोग्य सुविधा आणि उत्तम रस्त्यासह ही टाउनशिप मुंबईच्या राहणीमानात मोठा बदल घडवू शकते. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. मुंबईतील पुनर्विकासाची ही गती राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार देऊ शकते, कारण गृहनिर्माण क्षेत्र हे देशातील जवळपास 250हून अधिक उद्योगांशी थेट आणि अप्रत्यक्षरित्या जोडलेलं असतं. आता गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांनंतर वळूया अशा क्षेत्राकडे ज्यावर भविष्यातील तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक वाहने, संरक्षण उद्योग अवलंबून असणार आहे. जगभरातील इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर, संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक उपकरणे आणि हरित ऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक असलेले दुर्मिळ खनिजांवर चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी भारताने मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांनी एकत्र येत महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळीला बळकटी देण्यासाठी अब्जावधी रुपयांचे डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजच्या जगात तेल जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाची भूमिका आता लिथियम, कोबाल्ट, निकेल आणि रेअर अर्थ मिनरल बजावत आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटऱ्या, स्मार्टफोन, संगणक, क्षेपणास्त्र, फायटर जेट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांचा पाया या खनिजांवर आधारित असतो. सध्या या क्षेत्रात चीनचे 90%हून अधिक नियंत्रण असल्याचं मानलं जातं. यामुळे जगभरातील अनेक देश चीनवर अवलंबून आहेत. आता भारत आणि इतर देश हे अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतासाठी ही केवळ आर्थिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेची देखील बाब आहे. क्वाड क्रिटिकल मिनरल इनिशिएटिव्ह अंतर्गत जवळपास 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून खनिजाच्या शोधापासून ते प्रक्रिया आणि उत्पादनापर्यंत संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारताकडे रेअर अर्थ खनिजाचे मोठे साठे असले तरी उत्खनन आणि प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान अद्याप मर्यादित आहे. यामुळे या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील 10 वर्षात भारत या क्षेत्रात मोठा जागतिक खेळाडू बनू शकतो. तंत्रज्ञान, ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मोठ्या चित्रानंतर आता वळूया अशा विषयाकडे ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य गुंतवणूकदारांवर आणि घरगुती बचतीवर होत असतो. तो म्हणजे सोनं आणि चांदी. गेल्या काही आठवड्यांपासून विक्रमी उच्चांकावर पोहोचलेल्या सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. MCX वर सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास 3,000 रुपयांची घसरण झाली, तर चांदीचे दर हे 7,000 रुपयाहून अधिकने कोसळले. काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर हा 1.5 लाख रुपयांचा टप्पा पार करत इतिहास रचला होता. त्याचवेळी चांदीने देखील विक्रमी उच्चांक गाठला होता. आता मात्र जागतिक घडामोडीमुळे या दोन्ही धातूंवर दबाव वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता, डॉलर मजबूती, जागतिक गुंतवणूकदारांचा बदलता दृष्टिकोन आणि नफा वसुली यामुळे ही घसरण झाली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मागणी असते, परंतु भूराजकीय तणाव कमी झाल्यास त्यावरील आकर्षण कमी होते. तज्ज्ञांचं म्हणणे आहे की दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही घसरण संधी ठरू शकते. महागाई, जागतिक कर्जबाजारीपणा आणि मध्यवर्ती बँकांकडून होणाऱ्या सोन्या खरेदी यामुळे भविष्यात पुन्हा तेजीची शक्यता कायम आहे. अनेक गुंतवणूकदार SIP पद्धतीने गोल्ड ETF आणि सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड मध्ये गुंतवणूक करण्यावर भर देतात. यामुळे बाजारातील अल्पकालीन अस्थिरतेचा परिणाम कमी होऊ शकतो. आता सोनं आणि चांदीनंतर पाहूया शेअर बाजारातील मोठ्या घसरणीची कारणे. आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजाराला मोठा धक्का बसला आहे. सेन्सेक्स आज 500हून अधिक अंकाने सकाळच्या सत्रात घसरला, तर निफ्टी देखील दबावाखाली पाहायला मिळाली. या घसरणीमागे 3 प्रमुख कारणे समोर आली. पहिले कारण म्हणजे IT क्षेत्रातील मोठी विक्री. अमेरिकेतील IT खर्चाबाबत सावधगिरी वाढल्याने भारतीय IT कंपन्यांवरील विश्वास काहीसा कमी झाला. परिणामी TCS, इन्फोसिस, HCL टेक आणि टेक महिंद्रा यासारख्या कंपन्यांमध्ये मोठी विक्री पाहायला मिळाली. दुसरं कारण म्हणजे जागतिक बाजारातील अनिश्चितता. अमेरिकेतील व्याजदर, महागाई आणि आर्थिक वाढीबाबत गुंतवणूकदार अजूनही साशंक आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर जोखीम घेण्याची तयारी कमी झाल्याचे दिसून येते. गेल्या काही महिन्यातील तेजीमध्ये मोठा नफा कमावल्यानंतर अनेक विदेशी गुंतवणूकदार नफा वसुली करत आहे. तथापि विश्लेषकांच्या मते ही घसरण दीर्घकालीन आर्थिक कमकुवतपणामुळे झालेली नाही, तर भारतीय अर्थव्यवस्था अजूनही मजबूत स्थितीत आहे. उत्पादन, सेवा, डिजिटल अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रातील वाढ ही कायम आहे.
त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरण्याचं कारण नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहे. एकूणच पाहिलं तर भारताची अर्थव्यवस्था नव्या संधी आणि नव्या आव्हानाच्या टप्प्यावर उभी आहे. तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, खनिज संपत्ती, गुंतवणूक आणि वित्तीय बाजार या सर्व क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडत आहे. या बदलांमध्ये योग्य माहिती, योग्य निर्णय हेच यशाचे खरे सूत्र ठरू शकतात. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या घडामोडीसह, नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.